जो मनुष्य त्याला मिळालेले प्रत्येक कर्म सत्कर्मात बदलतो आणि त्या सत्कर्माचे कर्मफळ, कर्माचा मिळालेला परिणाम भगवंताच्या चरणी मनोभावे अर्पण करतो. कर्म, कर्मफळ आणि कर्ता म्हणजे स्वतः, या तिघांनाही भगवंताच्या चरण कमलावर समर्पित करतो. भगवंताला आणि गुरूंना कधीही विसरत नाही. त्या मनुष्याला भगवंताची, गुरुची कृपा, गुरूंचा आशीर्वाद, भगवंताचा आशीर्वाद प्राप्त होण्यास प्रारंभ झाला आहे असे नक्की समज अर्जुना. आणि तो मनुष्यच योगयुक्त जीवन जगत आहे.